24, 25, 26, 27, 28 व 29 ह्या तब्बल 7 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानात केलं जात आहे. कैलास पाटील तुझं स्वागत केलं जाते नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर. सामना असणार आहे 9वा. आजच्या दिवसातील तब्बल 24 संघांचा समावेश आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये 9वा सामना आजच्या दिवसातील असणार आहे. DVCC राजापूर वर्सेस सम्राट 11 कुडली ह्या दोन संघादरम्यान सामना असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना ह्या सामन्याला सुरुवात होतोय. धन्यवाद शांताराम करत. एका बाजूने सम्राट कुडलीचा संघ पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूला बघितला आपण खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तर एका बाजूला सम्राट 11 कुडलीचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितला आपण राजापूरचा संघ. म्हणजे एका बाजूला बघितला तर गृहागरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला बघितला आपण तर राजापूर परिसरातील संघ पाहायला मिळतोय तुकाराम मंगेला. यस शांताराम करत. नक्कीच दोन संघ बलाढ्य संघ आपल्या आपल्या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत. पहिलाच षटक चालू आहे. पहिल्या चेंडूनंतर चेंडू निर्धाव जाताना दिसतोय. पुढील चेंडू हाताला जातोय. गोलंदाज मार्क रुपेश पाहायला मिळतो आपल्याला. सरळ ड्राईव्ह केला जातो. चेंडू सीमारेषेजवळ येतोय. वन बाउन्स निघून जातोय का आणि 4 धावा. सीमापार चौकार पाहायला मिळतोय. ज्याच चेंडूला सुरेख पद्धती हाताचा प्रयत्न केला गेला, मध्ये सरळ ड्राईव्ह केला. चेंडू सीमापार 4 धावांसाठी येताना दिसतो आणि खातं उघडलं जात आहे संघाचं, सम्राट 11 कुंडली संघाचं. ज्या संघाला पहिला चेंडू निर्धाव दिसला असला तर दुसऱ्या चेंडू मागे 4 धावा येताना दिसत आहेत. सुरेख चेंडू हा सुद्धा बघितला आपण, पायावर आढळतोय. अपील केला जातोय. इशारा येतोय का एखादा, किंवा इनसाइड एज लागली असेल असाच दिसतंय मैदानामध्ये. 1 धाव येताना दिसते. संघाची धाव असणार, संघासाठी धाव होणार आहे आणि ही धाव संख्या 1 ने वाढून जाऊन 5 वर पोहोचते. धाव संख्या 5 वर. 3 चेंडू नंतर पाहायला मिळतात कैलास पाटील. 5 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. उमेश यांचा चेंडू होता, खूपच बाहेर निघाला हा चेंडू. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेत भर होतोय आणि अवांतर धावेने धावफलक पुढे सरकलं जाईल 6 या धावसंख्येवरती. तर यानंतरचा सामना राधाकृष्ण विरार वर्सेस नची स्पोर्ट्स विरार, जो दादूचा संघ आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय प्लीज टॉससाठी यायचंय. तेज खेळण्याचा प्रयत्न सिरा घेतलेला होता. चेंडू वर निघून गेला होता, मात्र कॅच इज ड्रॉप हिअर. कॅचेस विन द मॅचेस बट द कॅच इज ड्रॉप हिअर. शांताराम करत. चेक केलं जाणार आहे. तत्पुरी धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली असताना पहिलं षटक चालू आहे. रुपेश गोलंदाजी मार्ग फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. अस्पाक 3 चेंडू खेळून 5 धावा करून खेळतोय आणि अक्षय आता आपल्याला पाहायला मिळतो, जो एकही चेंडूचा सामना केला गेलेला नाहीये. चेक केलं जातंय. अजूनही शंका आहे. काय घडलं जाईल ह्या चेंडूवर निश्चितच माहिती पडणारच आहे आपल्याला. नो बॉलचा इशारा येतोय. सुरेख अंपायरिंग फ्रीडचा इशारा सुद्धा दर्शवला जातोय. मयूर मांगेला पंचांच्या भूमिकेत लेग पंच आपल्याला पाहायला मिळते. धीरज पाटील एक अनुभवशीय पंच आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये आणि निश्चितच वारंवार स्पर्धेच्या दरम्यान आपण चांगलेच पंच उभे करण्याचा प्रयत्न केला जातो नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. अतिरिक्त धाव सुद्धा वाढली जाते. पुढील चेंडू फ्रीडचा ड्राईव्ह केला जातो. फ्रीडचा चेंडू सरळ येतोय.
शतरक्षण केलं जाते. शतरक्षकाकडून फक्त एक धाव येताना दिसते. धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते कैलास 8 या धावसंख्येवर. होय धावा आहेत 8 आणि बघितलं षटक मार्गस्थ बघितलं आपण. पहिलं उमेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अशफाक आणि अक्षय ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही ए नावाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशफाक 6 वरती खेळतोय आणि अक्षय 1 वरती खेळतोय. वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेत भर होते आणि वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाईल 10 या धावसंख्येवरती. 10 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शांताराम मागचा सामना आचोळ्या संघाने जिंकलेला आहे. आज देखील बघितलं आपण तर आज मला वाटतं जवळजवळ 6वा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आजही चांगले बघितलं आपण भरगच्च संघ आपल्याला पाहायला मिळतात या मैदानावरती. शांताराम लांबवरून आलेले संघ आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळचा संदर्भ सुरू होतोय. थोड्याच वेळात निश्चितच अजून प्रेक्षक वर्ग वाढला जाईल. हा चेंडू बघितला सुरेख पद्धतीने गुडलँड स्पॉटला पडतोय. थोडासा इन होतोय. फलंदाज चुकला गेला असला मात्र हा चेंडू सुरेख म्हणायला हरकत नाहीये. पहिलं षटक चालू आहे. 5 चेंडूनंतर 10 धावा होताना दिसतात. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. 2 संघ आपल्या माहितीसाठी प्रेक्षकांच्या माहितीसाठी समर्थ 11 कुडली संघ वर्सेस आहे तो DVCC राजापूर. ह्या 2 संघा दरम्यान सामना सुरू आहे आणि पहिल्या इनिंग्समध्ये 5 चेंडूनंतर धावा पाहायला मिळतात त्या कैलास पाटील 10. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू बघायचा हवेत आहे की बाहेर निघून जाईल. ओ गडी बात इज गॉन देअर. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया. डीजे डीजे तुकाराम मागे ऑपरेटिंगला लागलेले आहेत. डीजे ऑपरेटर भूमिका बदली झालेली आहे. सुंदर गाणं वाजलं जात आहे. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. कैलास पाटील तुझ्यासाठी गाणं होत आहे. नारिंग ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या वतीने तुझ्यासाठी गाणं होत आहे. सामन्याकडे वळतोय. पहिलं षटक पूर्ण होत असताना 10 धावसंख्या जाऊन पोहोचलाय संघ. गडीबाद क्रम पहिला पाहायला मिळतोय कुडली संघाचा. धावांचा वेग वाढणं गरजेचं आहे कैलास पाटील. त्याचं मैदानात घडायला हवं. चौकार षटकार यायला हवे. प्रयत्न केला जाईल. पहिलाच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूत चौकार आला त्यानंतर थोडी संत अशी सुरुवात पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितलं 10 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नौका गोलंदाज अर्जुन आला आहे आणि आपण उमेशचं ते लांब लचक असं षटक बघितलं मग अशी. राऊंड द विकेट गोलंदाजी मार्क. नो मॅन्स लँड ठिकाणी चेंडू पडतो. 1 धाव निश्चितच पूर्ण होईल आणि समाधान सुद्धा एका गॅप धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे संघासाठी. वैयक्तिक रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 1 धाव येताना दिसते. धोनी फलंदाजी मार्क पाहायला मिळतो. दुसरा फलंदाज संघ कुडली संघाचा ज्याचं धोनी म्हणून नाव इथे उल्लेख केला गेलेला आहे. बघायचा स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कैलास पाटील 11 धावा. ओ मात्र बघितलं आपण तर पहिल्यांदा बाहेर बघितला पाय थोडासा बाहेर काढला होता. त्याच्यानंतर बघितलं आपण तर तो चेंडू निघून जातोय. डॉटची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या 11 पाहायला मिळते. 1-1-1 चं समीकरण आपल्याला म्हणजे नेल्सनचा आकडा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गडीबाद नावाचा उल्लेख इथे केला गेला होता. नावानिशी गडी बाद होतोय. दोन्ही दोन गडी बाद होताना दिसत आहेत. 2 गडी बाद झालेत आणि चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नो डाऊट दिस इज अ ग्राउंड ऑफ नारंगी. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. जमीनी लगत चेंडू निगुन येतोय. सिंगल येते. 1 के बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 12 पर. धावसंख्या 12. 1 षटक 4 चेंडू 12 धावा. धावांचा वेग वाढणं गरजेचं आहे. प्रयत्न केला जातोय मात्र एखादा षटकार एखादा चौकार निश्चितच आपला धावा फुगवताना दिसणार आहे. प्रयत्न केला जाणार आहे. सलामीवर आपल्याला पाहायला मिळतोय.
अशफाक आणि मानव ही जोडी मैदानात पाहायला मिळते. ड्राईव्ह केला तर खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्याला आपण यॉर्कर डिलिव्हरी म्हणतो, तसा ऑफ स्टीला टाकला होता चेंडू. एकच धाव येतोय परत एकदा. एक धाव समाधान मानावं लागतंय कैलास पाटील आणि संघाला नेऊन ठेवलं जातंय आता मात्र 13 या धावसंख्येवर. 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, दिशा बदलली बघितलं आपण तर बॅटची, आणि त्या कारणाचं डॉटची ती सांगता पाहायला मिळते. तर एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड इयर. 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 फलकावरती पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे. बदल जाएगा ये नजारा, लेकिन कब नजारा बदलेगा? कल के दिन में वो नजारा बदल जाएगा. शांताराम करत क्या कहना चाहेंगे? हा नक्की. उद्याचा दिवस एक महत्त्वाचा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतील. बलाढ्य संघ असतील, कारण प्रत्येक दिवशी 20 ते 22 संघ आणि ह्याच्यामध्ये क्वालिफाय झालेले 3-3 संघ उद्याच्या दिवसात इथे उपस्थित असणार आहेत. उद्याच्या दिवसातला नजारा वेगळा असणार आहे, प्रेक्षक वर्ग वेगळा असणार आहे आणि एन्जॉय करण्यासाठी भरगच्च मैदान पाहायला मिळणार आहेत, काही शंका नाही आहे. षटक तिसरं घेऊन येताना कैलास पाटील. नक्कीच. मी वसेकर यांच्या माध्यमातून एक कमेंट आलेली आहे. मी म्हणेन खूप चाहते आहेत आपल्या, मी म्हणेन माझे तुमचे आणि मी म्हणेन स्पेशली बघितलं आपण तुकाराम मंगेले यांचे. नक्कीच वाचून दाखवून आहेत, काही शंका नाही. या चेंडूच्या नंतर मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. विनोद सज्ज होतोय. ऑल आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. ये क्या हो गया है, ये क्या हो रहा है? कॅच इज ड्रॉप डिअर. कॉलिंग फार महत्वाची आहे आणि बघितलं कॉलिंग थोडीशी चुकली जाते. शांताराम करत नक्की कॉल्स करणं गरजेचं होतं. दोन्ही खेळाडू क्षेत्ररक्षक झेल टिपण्याच्या मोहामध्ये वर बघत होते, मात्र कॉलिंग्स महत्वाची होती. झेल टिपला असता ह्याच्यानं तसं घडलं जात नाहीये. झेल सुटला जातोय, प्लस 2 धावा सुद्धा येताना दिसत आहेत कैलास पाटील. नक्कीच. पुढील चेंडू हाताला जर आयटम ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क स्ट्रायकर पाहायला मिळतो. आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र अवांतर अतिरिक्त चेंडू हाताला जातो. थोडासा मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ ऑफ साईडच्या बाजूने म्हणजे जवळपास 7व्या ते 8व्या स्टंपला निघून जाताना वाईटचा इशारा केला जातोय आणि अतिरिक्त धाव स्कोरिंग कार्डमध्ये येताना संघाला नेऊन ठेवलं जातंय 16 या धावसंख्येवर. परत एकदा त्याच पद्धतीने खांद्याचा अतिरिक्त वापर आणि त्या वापराचा निश्चितचा मोबदला भोगावा लागणार आहे. मी म्हणेन गोलंदाजी करणारा गोलंदाज विनोद यांना 2 चेंडू मागे 2 अतिरिक्त चेंडू हाताळले जातात, अवांतर चेंडू हाताळले जातात आणि 2 धावा सुद्धा इथे मोबदल्याच्या रूपाने इथे दिल्या जातात. समर्थ कुडली या संघासाठी. विनोद कदाचित एज लागली होती इथपर्यंत आपल्या कानावरती बघितला आवाज आला होता. शांताराम करता आपण बघितलं तर मी वसेकर यांनी म्हटलेलं आहे, शांताराम आणि कैलास या दोघांच्या जोडीला पिक्चरची आणि पिचकारी म्हणायला का हरकत नाहीये. धन्यवाद. पिचवरची पिचकारी हा सुद्धा नवीन शब्द बऱ्यापैकी आमच्यासाठी आलाय, त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतोय. कसं आहे कैलास पाटील, मी सुद्धा खूप वर्षानंतर इथे समालोचक कक्षामध्ये तुम्हाला उपस्थित दिसतोय. गेली 3 ते 4 वर्ष मी माईकपासून खूप लांब होतो. ठरवलं की थोडा प्रयत्न करावा. यावेळी शब्द सुचत नाही जास्तीत जास्त, पण प्रयत्न करण्यात काही हरकत नाही. मोठा स्टेज आहे, मोठ्या स्टेजवर बोलताना थोडीशी भीती वाटते, मात्र मनात जे आहे ते बोलायला हरकत नाही आणि त्याच कारणाचं मी ते एवढे दिवस झालं थोडी का होईना पण समालोचक कक्षातून मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद वसईकर. धन्यवाद वसईकर. धावांची गती बघितलं आपण 18. 18 इज द स्कोर हियर. सामन्याकडे जातोय. पुढील चेंडू हा बिग हिट होतोय का आणि हा पार सीमा पार लगातार म्हणायचं नाहीये, मात्र हा शंकाने डीजे कडून सुद्धा रंगत येणार. तुकाराम मांगेला ऑपरेटिंगला बसलेले आहेत आणि रंगत ही महत्वाची आहे आणि ते आणण्याचा प्रयत्न करतोय तुकाराम मांगेला.
अजून एक चेंडू सीमारेषे पार होतोय का हा चेंडू झेल होतोय का बघायचा प्रयत्न केला जातोय मात्र कमी पडतोय प्रयत्नात आणि चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. सामन्यामध्ये सुद्धा शेवटच्या षटकामध्ये असाच एक चौकार षटकार आला होता. आता सुद्धा तसंच घडलं जातं. अस्पक याच्या वाटेतून चौकार येतो झे सुटला जातोय आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये होते. संघाला नेऊन ठेवलं जाते 28 या धावसंख्येवर कैलास. होय 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑफचा चेंडू ऑनला टर्न करतायत फिरले होते पूर्णपणे बघितला फलंदाज सिंगल आले रोटेट झाले दुसऱ्या धावासाठी 2 धावा आल्या त्या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धावा धावफलक 30 वरती पाहायला मिळते. 30 इज अ स्कोर हिअर. अजून एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला. शांताराम करत नक्की 30 धावा आहे. चेंडूचं बघायचं महत्व असणार आहे. गोलंदाजा निर्धाव टाकतो का महत्वाचं आहे. फलंदाजामध्ये हाच फलंदाज आहे अस्पक सारखा ज्यामध्ये 11 चेंडू मागे 22 धावा काढलेल्या आहेत आणि हा चेंडू सीमारेषे पार धाडण्याचा प्रयत्न करतोय का आणि तो प्रयत्न त्याच्याकडे होईल ह्यात काही शंका नाहीये. 30 2 षटक 5 चेंडू 30 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग्स मधला महत्वपूर्ण चेंडू आणि हा चेंडू सीमारेषे पार होतोय का आणि हा होतोय. 6 धावांचा फटका. ज्या फटक्याची अपेक्षा विरार वर्सेस नची स्पोर्ट्स विरार जो दादूचा संघ आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धन्यवाद. एकदा कैलास पाटील मैदानाकडे जाऊया. निश्चितच धावांचं लक्ष आहे तब्बल 37 धावा. सामना सुरू आहे आपल्या माहितीसाठी. DVCC राजापूर वर्सेस सम्राट 11 कुडली ह्या 2 संघादरम्यान सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक वर्ग निश्चितच आमच्या मैदानात नाही आहेत त्यांच्या माहितीसाठी ही इथे अनाउन्समेंट केली जात आहे. जे टी व्हीवर आपला मोबाईल कनेक्ट करून बसले असतील अन्यथा प्रवासात असताना सुद्धा आपल्या मोबाईलला हेडफोन कानाला लावून जे ऐकत असतील बघत असतील त्यांच्यासाठी ही माहिती पुरवली जाते. सामन्याकडे जातोय आपण. DVCC राजापूर वर्सेस सम्राट 11 कुडली या 2 संघादरम्यान सामना इथे खेळला जातोय. पहिले इनिंग्समध्ये खेळताना सम्राट 11 कुडली संघाने 36 धावा टोलावल्या गेल्या आणि 37 धावांचं लक्ष इथे आपल्याला दिलं गेलं. जो संघ आहे DVCC राजापूर संघ. कैलास पाटील परत एकदा तुझं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद शांताराम करत. म्हणजे आपण बघितलं शांताराम करत तर सम्राट 11 कुडलीचा संघ आहे तो देखील रत्नागिरीचा संघ आहे आणि DVCC राजापूरचा संघ आहे तो देखील बघितला आपण रत्नागिरीचा संघ आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अँड वन ऑफ द बेस्ट क्रिकेट वन ऑफ द ब्युटिफुल क्रिकेट वन ऑफ द हँडसम क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर. शांताराम करत नाणेफेचा कौल नचिकेत स्पोर्ट्स विरार हा संघ जिंकलेला आहे. शांताराम करत यस नचिकेतने बघितलं आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. थँक्यू. स्क्रीनवर दिसतो सनी आपला जो आपल्या बाजूलाच बसलेला आहे. स्कोरिंग कार्ड त्याच्या हातात आहे. नौखे शिकवण घेत नसलेले मात्र चांगला प्रयत्न त्यांच्याकडून आपल्या पायांमध्ये चांगले स्कोरिंग करतात आणि हीच गरज आहे आम्हाला पुढच्या पिढीला की जे प्रत्येक वेळेला आम्हाला सपोर्टिंग मध्ये आम्हाला मिळतील आमच्या नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाला आणि त्यांचे प्रयत्न आमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
येस कैलास पाटील, तू काहीतरी बोलत होतास. शांताराम करत नक्कीच 2 शब्द तुमच्यासाठी आहेत. मी म्हणेन माझ्या बाजूला बसलेलेच आहे, मी म्हणेन शांताराम आणि तुकाराम, आणि त्यांच्या मी म्हणेन नावामध्ये आहे तो राम. मी म्हणेन त्यांचं नाव देखील आहे, मी म्हणेन नावामध्ये आहे मोठं काम, आणि नक्कीच त्यांच्या कॉमेंट्रीला देखील आहे माझा वारंवार सलाम. यस शांताराम तुकाराम. धन्यवाद. तुकाराम मांगेला सुद्धा निश्चितच तुकाराम मांगेलचं समालोचन आहे ना खूप वेगळं आहे. कैलास पाटील त्याची मेमरी आहे ना ही अफलातून म्हणेन, अफलातून. त्या मेमरीला सलाम माझा. तू जो मला सलाम करतो मग त्या मेमरीला सलाम माझा आहे. त्याच्यासारखी मेमरी मला ना वाटतं कोणाकडे असेल, कारण बिना सोपडी बिना मोबाईल घेऊन जे बोलणं त्याच्याकडे आहे, जी आठवण त्या प्रत्येक चेंडूचं त्या दिवसाचं टायमिंगचं असेल किंवा चेंडूचं असेल, तो स्पर्धा असेल, त्या ती वेळ कशी असेल, ते सगळं सांगणं हे त्याने एकट्यानेच करावं. आणि त्याच्यासारखा समालोचक या तालुक्याच्या बाहेर आणि तालुक्यात होणं कदापि शक्य नाही, असं मी इथून निश्चितच सांगू शकतो. नक्कीच आपले जे समालोचक आहेत ना, बघितलं आपण तर बिन बघता आपण बघितलं समालोचन करत असतात. आणि जर आपण ते वाचायला गेलं ना, एखादा समालोचक इकडे वाचायला गेलं ना पुस्तकामध्ये, तर तिकडे चेंडू देखील पडतो, असं देखील दृश्य पाहायला मिळते. शांताराम करत सामन्याकडे वळतोय. पहिला चेंडू हाताला जाणार आहे. ब्रेक पद्धतीचा चेंडू, थोडसा इन होतोय चेंडू, 1 धाव येते. कशा पद्धतीने येणार लेग बायचा इशारा केला जातो. धीरज आहेत इथे पंचाच्या भूमिकेत, स्ट्रायकर पंच आणि लेग पंच आपल्याला पाहायला मिळतात मयूर मांगेला. 1 धाव पहिल्या चेंडूनंतर. DVCC राजापूर संघासाठी टार्गेट ठेवलं गेलं 37 धावा, आणि पहिल्या चेंडू मग 1 धाव येताना दिसते. 1 धाव पाहायला मिळते. एका बाजूने राजापूरचा संघ, दुसऱ्या बाजूने कुडलूचा संघ पाहायला मिळतोय. टप्पा पडला, आत आला होता चेंडू, इन स्विंगच्या पद्धतीने हा बघितला आपण चेंडू पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळेस हवेचा वेग असतो ना, त्यावेळेस इन स्विंग आणि आउट स्विंगचा बघितला आपण वापर बघितला आपण तर गोलंदाज करत असतो, आणि तो वापर केलाय या गोलंदाजाने. डोकं वरती बघितला आपण, चेंडू देखील बघितला आपण वर निघून जातोय आणि इथे झेल सुटला जातोय. हे शांताराम करत बघितला आपण कालचा सामना, मी म्हणेन जो कडक सामना पाहायला भेटला. स्पेशली बघितला आपण तर मी म्हणेन वैतरणाचा संघ होता, त्याच्या विरुद्ध बघितला आपण रामरत्नाचा संघ होता. शेवटच्या क्षणी अप्रतिम सामना पाहायला भेटला. यस शांताराम. नक्कीच धावसंख्या 3 वर 3 चेंडू नंतर 37 धावांचं लक्ष आहे. लक्ष पार पाडण्यासाठी प्रयत्न केला जातोय. दोन्ही संघ कोकणातले पाहायला मिळतात. राजापूर आणि गुहागर येथील दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न केला जाणार आहे. हा ओव्हर पिच चेंडू झेल होतोय का नाही, आणि नो मॅन्स लँड ठिकाणी चेंडू पडतोय. प्रयत्न केला जातोय, चेंडू क्षेत्ररक्षण होत नाहीये, आणि सीमारेषेवर जवळ जात असताना रनिंग बिटवीन विकेटमध्ये धावा येताना दिसत आहेत. प्रयत्न केला गेला होता, हा चेंडू सीमारेषेपार धाडला जाईल, मात्र तसं घडलं जात नाही, आणि 3 धावा येतात त्या चेंडू मागे. रोहित आणि केदार अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. रोहित त्याच्या पाठीतून 5 धावा येताना दिसत 3 चेंडू मागे, आणि केदार हा आता स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतो. संघाला नेऊन ठेवलं जाते 6 ह्या धावसंख्येवर. होय 6 धावा फलकावरती पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलेला आहे. पाठलाग करायचा आहे 37 धावांचा, म्हणजे अजूनही 31 धावांची गरज आहे. 14 चेंडू 31 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. दोन्ही संघ कोकण पट्ट्यातील आहेत. दोन्ही संघ बघितलं रत्नागिरीतील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला राजापूरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला कुडलीचा संघ पाहायला मिळतो. केदार अजूनही खातं उघडायचंय. रिव्हर्स अगोदर बसले होते, स्विचचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. वेलकम डीजे. अजूनही 1 चेंडू बाकी पहिल्या षटकातील. धावसंख्या 10 वर. सुरेख गोलंदाजी, त्याला माहिती होतं फलंदाज आता थोडासा अक्रॉस देऊन खेळण्याचा प्रयत्न करेल. सरळ पायाच्या बाजूला चेंडू हाताळला गेला कैलास पाटील, आणि या चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पहिलं षटक पूर्ण होत असताना पाहायला मिळतात आपल्याला स्क्रीनवर 10 धावा, आणि टार्गेट ठेवलं गेलं ते 37 धावांचं. अजूनही 27 धावांची आवश्यकता. डीजे कडे जाऊ, त्यानंतर परत एकदा कैलास पाटील आपल्याकडे येऊ. जे 5 दिवसाचे जे संघ आलेले आहेत, आजच्या दिवशी सुद्धा जे संघ येतील त्याच्या संध्याकाळी ड्रॉ टाकला जाईल. तो ड्रॉ शक्यतो लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू आम्ही, आणि त्या पद्धतीने उद्याचे सामने होणार आहेत.
प्रेक्षकांना सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, संघ कर्णधारांना माहिती असणं गरजेचं आहे, संघाचे मालक असतात त्यांना सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि तर तोच ड्रॉ संध्याकाळी टाकला जाणार आहे, कारण 5 दिवसाचे इथे 15 संघ इथे उपस्थित आहेत. आजच्या दिवसात जे संघ येतील त्यानंतर ड्रॉ टाकला जाणार आहे. कैलास फक्त तुझ्याकडे येतोय. 26 धावेची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर जर थोडासा बाहेर निघाला चेंडू, वाईटचा इशारा येतोय. तर बघितलं आपण खूपच थोडासा बाहेर निघाला आणि त्या कारणाचं पंचांना कोणतीही दिक्कत होत नाहीये वाईट करिअर करण्यासाठी. वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते 12 या धावसंख्येवरती. 12 इज अ स्कोर हिअर. 12-25. ओ लंगणकडे 6 धावांचा फटका, ज्या फटक्याची निश्चिताच नितांत गरज होती मी म्हणेन. डीव्हीसीसी राजापूर संघाला आणि तो षटकार पाहायला मिळतो मैदानामध्ये. कैलास पाटील वाईटचा इशारा येतोय. बाल बाल बचे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण बघितलं लेगस्टम्पच्या थोडासा बाहेर होता चेंडू. मी म्हणेन एस्टेच्या थोडंसं बघितलं बाहेरून मी म्हणेन तो चेंडू निघून गेला. शांताराम करत 19 धावा. 1 षटक 1 चेंडू 19 धावा. 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अजूनही अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजाला सूर सापडत नाहीये आणि चेंडू मागे अतिरिक्त धावा देताना दिसतो. एक षटकार सुद्धा त्याच्यामध्ये बलाढ्याचा आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वर. 17 धावांची आवश्यकता अजूनही असताना 11 चेंडू मागे आतापर्यंत एकच चेंडू हाताळला गेलेला आहे आणि तब्बल धावा सुद्धा 10 येताना दिसत आहे एका चेंडू मागे तब्बल. हा षटकार 6 धावा क्लिअर हिट पाहायला मिळतोय. रोहित बघितलं आपण, रोहित शर्मा सारखी फलंदाजी करतोय. 2 षटकार आतापर्यंत खणखणीत ठोकलेत आणि त्या कारणास्तव वैयक्तिक पोहोचलाय 17 धावसंख्येचे. बघा कशा पद्धतीने स्ट्रोक खेळलेला आहे. मी म्हणेन चांगल्या पद्धतीने पिक केलं चेंडूला आणि टायमिंग व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 26 या धावसंख्येवरती. अजूनही 11 धावेची गरज आहे. 10-11. जो सामना लांब होता आता मात्र जवळ आलाय आणि बरोबर 10 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. शांताराम करत तब्बल 2 चेंडू हाताळले गेले आहेत कैलास पाटील आणि 17 धावा सुद्धा आल्या 2 चेंडू मागे तब्बल. हा चेंडू लिगल चेंडू पहिल्यांदा दिसतो, पाहायला मिळतो. तिसरा चेंडू लिगल पडला असला तरी हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय, कारण 2 चांगल्या चेंडू मागे 2 षटकार सुद्धा आले होते. हा चेंडू पहिला चांगला हाताळला गेला जातोय मैदानामध्ये. आता 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. केदार आणि रोहित जोडी मैदानात पाहायला मिळते. रोहितने 6 षटकार चेंडू मागे 17 धावा टोलवले आहेत आणि संघाला नेऊन ठेवले 27 धावसंख्येवर. हा चेंडू बघा इच्छा आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एकच धाव इथे येणार आहे. 1-1 धाव आता महत्वपूर्ण असेल आणि ती धाव काढण्याचा प्रयत्न केला जातो दोघांकडून. कैलास पाटील नक्कीच. अजूनही बघितला 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंचा विचार केला अजूनही बघितला आपण 9 धावेची गरज आहे. हेच इथे दिसतंय थोडस, कारण बरेचसे चेंडू अवांतर हाताळले गेले कारणास्तव इथे स्कोर सुद्धा वाढला जातोय. जी धावसंख्या होती, जे विश्लेषण होतं 12 चेंडू 27 धावा, ते विश्लेषण 8 आणि 8 वर आलेलं आहे. महागड षटक. एक अजून चौकार येतोय का? 4 धावा. सामना संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे इथे. अकरा चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत. हा 12वा चेंडू
आणि मॅच संपेल वाटतं. एकट्यानेच 2 षटकं टाकले तर काय करणार. तो शॉर्ट थर्डमनचा प्लेअर होता. तू सांगतो बाबा काय केलं रे तू. हा धन्यवाद कैलास पाटील. इथे सुद्धा बदल होणार आहे. आमचे मित्र जहीरभाई इथे जॉईंट होतील आणि त्यांच्यासोबत असतील एक बुलंद आवाज. कैलास पाटील आणि जहीरभाई असतील. दोघांच्या जोडीचं समालोचन मला ऐकायला मिळेल. स्वागत केलं जातं जहीरभाई तुझं आणि कैलास पाटील तुझं आभार व्यक्त केलं जात आहे. यस शांताराम करत. आणि मी म्हणे शांताराम करत जहीरभाई ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस नक्कीच एक विनोदाचा भाग आहे. 24/7 आपण त्यांना म्हणतो आणि मला वाटतं ते तूच नाव दिलेलं आहे. 24 का म्हणतो कारण 24 तास आणि 7 का म्हणतो कारण 7 वाजताच तो इथे उपस्थित राहतो गावामध्ये. हे तुझ्याकडून वेगळं झालेलं आता 24/7चं विश्लेषण वेगळं झालेलं आहे. जहीरभाई आहे ना तो आमची स्पर्धा पूर्ण सांभाळतो ना म्हणून 24/7 म्हणजे सकाळी 7:30-8ला येऊन रात्री 12, 12:30, 1 जर गेल्या वर्षीचं जर आपण बघितलं तर रात्री 2-2 वाजेपर्यंत उभं असून सकाळी 9ला 8:30ला उपस्थित राहणं म्हणून 24/7 जहीरभाई इथे पाहायला मिळतं. जहीरभाई तुझं स्वागत केलं जातं मंचावर. बेहतरीन मुकाबले की शुरुआत और एक बेहतरीन आवाज़ के मालिकों को आप सुन रहे थे. इससे पहले वाले मुकाबले में होता पर शांताराम गरज सर जी और उसके बाद थे हमारे कैलाश पाटिल सर जी. और दोस्तों क्यों नहीं